तुमच्याही घरच्यांना असंच वाटतं का की तुम्हाला रेसिपीज बनवायला येत नाही, तुम्हाला स्वयंपाकच बनवायला येत नाही, मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. असला पनीरचा रस्सा त्यांनी कधीच खाल्ला नसेल, एकदा त्यांना नक्की बनवून दाखवा. अगदी हॉटेलसारखी चव आणि ग्रेव्ही इतकी मस्त की बोटं चाटत चाटत खातील. आणि आज मी तुम्हाला अशा सिक्रेट स्टेप सांगणार आहे ज्यामुळे पनीर अगदी अतिशय अप्रतिम लागतं. हॉटेलपेक्षाही झणझणीत चमचमीत असं असतं हे पनीर, ज्यामुळे पनीर अगदी सॉफ्ट आणि टेस्टी होतं बरं का. खूप लोकांचं पनीर हार्ड होतं, पण आजची रेसिपी अगदी परफेक्ट आहे. तर नमस्कार मंडळी, मी क्रांती आणि क्रांतीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. जर तुम्हाला अशा सोप्या आणि टेस्टीज रेसिपी आवडत असतील आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर अप्रतिम आहेत, ह्या जर शिकायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी आपण घेतलं आहे पनीर. फ्रेश पनीर वापरलं तर टेस्ट खूपच चांगली येते आणि मी देखील फ्रेशच पनीर आणलेलं आहे बरं का. आता कांदा, टोमॅटो आणि बेसिक मसाले आपण घ्यायचे आहेत. ही भाजी बनवायला काही स्पेशल लागत नाही, सगळं घरातलंच असतं. आता पॅनमध्ये तेल गरम करूयात, त्यात पनीर घालूयात आणि पनीर छान क्रिप्सी होईपर्यंत परतवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता पनीर छान असं परतलं गेलेलं आहे. आता पनीर बाजूला काढून त्याच कढाईमध्ये आपण तेल आहे, त्याच तेलामध्ये आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. त्यात कांदा घालून छान गोल्डन रंगावर परतायचा आहे. कांदा जास्त परतायचा आहे बरं का. कांदा जितका चांगला परतला तितकी ग्रेव्ही रिच लागते. आणि आता कांद्यामध्येच आपण थोडंसं खोबरं, 2 लाल मिरच्या आणि थोडासा लसूण देखील घातलेला आहे. आता हे देखील छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथल्या काही इथल्या ज्या स्टेप आहेत त्या अजिबात तुम्ही मिस करू नका बरं का, त्या खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. आता यामध्ये आपण घालूयात धने, आणि धने घालून छान असे धने देखील आपण परतवून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता आपले धने हे सगळं छान असं परतलेलं आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो घालूयात आणि सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेऊयात. टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची. कोथिंबीरच्या पानांपेक्षा कोथिंबीरीचे देठ जास्त घ्यायचे बरं का, कारण बरेच लोक कोथिंबीरीचे देठ फेकून देतात, पण आपल्याला कोथिंबीरीचे देठ अजिबात फेकायचे नाहीत, यातच घ्यायचे आहेत. आणि मग त्यामध्ये घालायचे थोडेसे तीळ, आणि तीळ घालून छान असं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता काय वाफा येत आहेत ना. हा स्टेप स्किप करू नका, इथे चव तयार होणार आहे आपली. आणि छान असं आपल्याला हे सॉफ्ट होईपर्यंत, छान टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण परतवून घेतलेलं आहे. आता हे छान थंड होण्यासाठी बाजूला काढून आपल्याला त्याची ग्रेव्ही बनवायची आहे. पण आपण आता इकडे फोडणी देऊयात. त्यासाठी पॅन गरम करून घेऊयात. आणि पॅन गरम केल्यावर त्यामध्ये घालूयात खडे मसाल्यांमध्ये माझ्याकडे फक्त तेजपत्ता आहे, त्यामुळे मी फक्त तेजपान इथे घातलेलं आहे. तेजपान घालून नंतर छान मोहरी आणि जिरे देखील घातले. जिरे छान फुलत आले की मग मी त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. तुम्ही कांदा कापून घेऊ शकता किंवा चॉपरमध्ये देखील बारीक करून घेऊ शकता. मी हा चिरूनच घेतलेला आहे. छान झाला की नाही बारीक मस्त. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी कोथिंबीर, कारण कोथिंबीर फोडणीत घातली तर त्याचा स्वाद खूप छान लागतो. त्यामुळे कोथिंबीर फोडणीत घालणं कंपल्सरी आहे बरं का. आता मस्त असं कांदा, कोथिंबीर, आपले खडे मसाले छान असे परतवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता मसाले छान परतलेले आहेत. आता ह्याचा कलर देखील चेंज झालेला आहे. मग आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे वाटण घालून छान असं वाटण देखील आपल्याला परतवून घ्यायचं आहे. वाटण घालून आपल्याला वाटण छान परतवून घ्यायचं आहे बरं का, कारण वाटण छान परतलं तरच आपली भाजी परफेक्ट होणार आहे. आपण वाटण अगोदरही तेलामध्ये भाजून घेतलेलं होतं, त्यामुळे जास्त काय परतायची आपल्याला इथे गरज नाही पडणार. तरी देखील छान परतवून घ्यायचं आहे बरं का. आणि छान असं वाटण परतलं की हॉटेललाही मागे टाकणारी आपली ही पनीरची भाजी तयार होते. हो, आहे की नाही मस्त सोपी आहे का काही अवघड सांगा बरं. पण पनीर बनवायला बरेच जण घाबरतात. बरेच जण म्हणतात नाही मी नाही बनवू शकत, माझ्याकडून पनीर चांगलं नाही होणार, मला ही रेसिपी येतच नाही. अगदी माझ्या रेसिपीज अशा असतात की त्या अगदी नवीन शिकणाऱ्यांना देखील अगदी सहज पहिल्याच प्रयत्नात जमतात. मला ह्या अडचणी आल्या होत्या आणि त्याचमुळे मी तुमच्यासाठी हे चॅनल सुरू केलेलं आहे. तुम्हाला कमी साहित्यात झटपट पटपट आणि पहिल्याच प्रयत्नात रेसिपीज जमाव्यात म्हणून हे माझं चॅनल आहे. आणि आपल्या चॅनलची एक खरी खासियत तर तुम्हाला माहीत आहे, ती म्हणजे आपल्या चॅनलवर अगदी प्रमाणबद्ध रेसिपीज उपलब्ध असतात.
आता छान असं यामध्ये ग्रेव्हीमध्ये ना थोडंसं पाणी घालायचं. पाणी बाहेरचं नाही घालायचं. आपण वाटण ज्या भांड्यामध्ये बनवलं होतं तर त्याच भांड्यामधलं थोडंसं पाणी त्याच भांड्यामध्ये पाणी घालून ते यामध्ये घालायचं. तुम्ही हे मिक्सचर ग्राइंड केलं तर ग्रेव्ही अजून स्मूथ होते. आता छान असं हे वाटण परतवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता काय चटचट चटचट उडायला सुरुवात झालेली आहे. आता आपण यामध्ये पनीर मसाला घालूयात, कारण पनीर मसाल्याची इथे जास्त गरज आहे. जास्त मसाला घालायचा नाही. 10 रुपयाची एक पुडी देखील आपल्याला पुरेसी आहे. आणि तुम्ही पाहू शकता एका छोट्या 10 रुपयाच्या पुडीत देखील आपल्याला किती सारा हा पनीर मसाला भेटलेला आहे. आणि मी रेसिपी बनवत आहे 4 ते 5 लोकांसाठी. 4 ते 5 लोकांना अतिशय एकदम असं प्रमाणबद्ध होणारी ही रेसिपी आहे. कारण गावाकडच्या लोकांना तर तुम्हाला माहिती आहे जास्त भाजी खायला आवडते, भाजी जास्त असायला लागते. कारण शहरातले लोक जास्त भाजी खात नाहीत, पण आपले गावाकडचे लोक भाजी जास्तीचीच खातात. त्यामुळे भाजीची क्वांटिटी ही आपली जास्तच असणार आहे. आता छान पनीर मसाला देखील आपला परतवून झालेला आहे. आता आपल्याला यामध्ये घरचे मसाले घालायचे आहेत. घरच्या मसाल्यांमध्ये मी घालणार आहे घरगुती काळा मसाला. घरी स्वतः बनवलेला हा काळा मसाला आहे. मग त्यामध्ये मी घालणार आहे थोडासा गरम मसाला. आणि गरम मसाला घालून छान असं दुसरा किचन किंग मसाला देखील थोडासा घालायचा. किचन किंग मसाल्याने चव वाढते. आणि मग 1 चमचा धने पावडर देखील मी इथे घातलेली आहे. थोडीशी हळद आणि घरगुती लाल मिरची पावडर घालून आता हे मसाले छान सगळे मिक्स करून घेऊयात. मसाले नीट भाजले की रंग आणि टेस्ट दोन्हीही हेवी येते. आपला हा मसाला छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी छान असं या ग्रेव्हीमध्ये हा मसाला मिक्स करत आहे. असंच तुम्ही देखील छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. घाबरू नका, तुमची देखील भाजी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणार आहे. तुम्ही ही भाजी याआधी किती वेळेस बनवली आहे ते कमेंट करून टाईप करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला देखील भीती वाटते का ही रेसिपी बनवताना? नक्की कमेंट करून सांगा मला की तुम्हाला देखील ही रेसिपी बनवायला आवडते की नाही. कोणाकोणाला ही रेसिपी खायला आवडते त्यांनी देखील मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही हे मिक्स आता यामध्ये ना आपण थोडंसं दही घालून घेऊयात. जास्त नाही, 1-1.5 चमचा दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आणि कारण दही किंवा मलाई घातलं, तुम्ही मलाई देखील इथे घालू शकता किंवा दुधावरची साय देखील तुम्ही इथे घालू शकता. कारण याने ना टेस्ट खूप छान येते. बरेच जण म्हणजे तुम्हाला माहीत नसेल, हॉटेलमधले लोक देखील यामध्ये थोडंसं दही घालतातच. कारण दही किंवा मलाई घातल्याशिवाय भाजीची टेस्ट अजिबात वाढत नाही. आता पनीर आपण सगळं हे मिक्स करून घेऊया. जास्त हलवू नका, नाहीतर पनीर आपलं हे होऊ शकतं. आपण आता पनीर घालून छान असं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. जास्त हलवू नका, नाहीतर पनीर तुटून जाईल. आणि इथे एक सिक्रेट शेवटी थोडं बटर किंवा क्रीम असेल तर टेस्ट फुल होते, फुल हॉटेल स्टाईल होते बरं का. पण आपल्याकडे बटरही नव्हतं आणि क्रीमही नव्हतं, म्हणून मी दही घातलेलं आहे की नाही. छान अशी मज्जा. आता पाणी घालायचं, पण अगोदर आपण पनीर मसाला हे सगळं आपलं परतलेलं आहे. छान असं हे कलरफुल देखील झालेलं आहे. झाले की नाही नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि काय वाफा यायला लागल्या आता. मग आता पाणी घालून आपल्याला हवा तसा रस्सा इथे तयार करून घ्यायचा आहे. मला जरा रस्सा जास्तीचा पाहिजे होता म्हणून मी रस्सा जास्त घातला. तुम्हाला पनीर ग्रेव्ही थिक आवडते की पातळ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का. आणि बघा किती मस्त रंग आलेला आहे. पनीरची भाजी अतिशय टेस्टी झालेली आहे की नाही. आणि पनीर किती सॉफ्ट दिसतंय बघा. ही भाजी पोळी, भाकरी, भात सगळ्यांसोबत छान लागते. घरच्या घरी असा टेस्टी मिळाला की बाहेरचं खाणं आवडणारच नाही. खरं आहे की नाही. आता भाजीमध्ये मीठ घालायचं आणि आपली भाजी ही तयार झालेली आहे. मीठ घालायचं मस्त. आणि मग बघा तुम्ही मीठ घातल्यानंतर छान अशी भाजीची चव येते. मिठामुळेच तर भाजीला चव येते बरं का. आणि आता आपली ही पनीरची भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा सोप्या रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा काय कलर आलाय ना. घरच्या घरी अशी रेसिपी कोणाला आवडणार नाही सांगा बरं. चला अशाच रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता कोथिंबीर घालू आणि भाजी सर्व करायला घेऊ. चला बाय, भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत उद्या. तोपर्यंत भाजी खाऊन घेऊ.